हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. पवारांची राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा. पवारांनी प्रस्ताव दिल्याचा नाना पटोलेंचा दावा. तर विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीनं चर्चा फेटाळल्या. काँग्रेस बुडतं जहाज, कोणत्या पक्षानं त्यात पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातल्या नेत्यांना टोला. तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणत राऊतांनाही डिवाचलं. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट. काँग्रेस निवडणुकीतनं बाहेर पडण्याची चर्चा. वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत गुप्त बैठका. सूत्रांची माहिती, आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता. नाशिकनंतर जळगावचा तिढा सुटला, कोणतीही अडचण राहिलेली नाही. शिंदेंची चर्चा. रेश्मा काळे उद्या भूमिका स्पष्ट करणार. गिरीश महाजनांची माहिती, रेश्मा काळे मात्र नॉट रिचेबल. पंढरपुरात रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. विनाअट सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर लढा सुरूच राहील. रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत कोणत्याही अटी नाहीत. कर्जाची मर्यादा 3 लाखांहून 5 लाखांपर्यंत करण्यात आली. निवडणुका समोर नसताना सरकारनं कर्जमाफी केली नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. अल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार. यंदा महाराष्ट्रात पाऊस कमी पडणार, त्यातून मार्ग काढू. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानंच पेरणी करावी. चारा टंचाईसाठी मोठ्या योजना तयार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नीटच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 15 मिनिटं अधिकची मिळणार. एनटीएचा मोठा निर्णय. 21 जूनला नीटची परीक्षा होणार. डिझेलच्या खरेदीवर पेट्रोलियम मंत्रालयाकडून 90 दिवसांसाठी निर्बंध. 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही. व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून डिझेल खरेदीस मनाई.